नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे वी मराठी न्यूज मध्ये। संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आणि संक्रांतीच्या सणाला अत्यंत महत्वाचं लागणारं दोन वस्तू माझ्या हातामध्ये आहेत। आजोबा काय म्हणते त्याला? लोटक, त्याला बोळक। हे तुम्ही बनवताय इथं? किती वर्षापासून बनवताय? 50 वर्ष झाली। 50 वर्ष झाली। तुमच्या आधी कोण बनवत होतं? वडील पारंपरिक व्यवसाय करताय? बर। आता इथं काय भट्टी साधारण किती वर्षापासून बनवायचं चालू? म्हणजे किती महिना झाला? आता संक्रांतीच्या सणाचा माल किती महिने झालं बनवताय? 2 महिन्यापासून संक्रांतीचा बनवताय। कुठे कुठे पाठवताय? बाबळगाव, आडीव, गारगे वस्ती, देगाव, शिंदे वस्ती, इकडे पाठवताय सगळीकडे? हे सगळं कुटुंब आहे सगळं तुमचं? बरं, ठीक आहे ना। तू बघूया जरा, मला ही जी काही सगळी प्रोसेस आहे जाणून घ्यायचं आहे। संक्रांतीचा सण आला की ह्या दोन वस्तू ज्या आहेत त्या महिला घेऊन त्यांचा जो काही कार्यक्रम आहे तो करत असतात आणि त्याच अनुषंगानं हे बनतं कसं, हे घडतं कसं, ह्याची नक्की प्रोसेस काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे। त्याच अनुषंगानं मी ह्या रस्त्याने जात असताना या गावजवळ, कुठलं गाव आहे? बाबळगावच्या आसपास विसावा जो आहे त्या परिसरामध्ये मला हे सगळं दिसले। नमस्कार। नमस्ते। काय भट्टी म्हणायचं त्याला? भट्टी म्हणते। बर, काय साधारण 2 महिन्यापासून ही सगळी प्रोसेस सुरू आहे? कशी प्रोसेस असते काय? हे अगोदर बनवलं जातं चाकावरती बनवताय? नंतर मग इकडे भाजणीला आणावं लागतं। तिथं भाजणीला आणताय? कष्ट खूप आहे ह्याच्यामध्ये। ह्यात काय यंत्र वगैरे आता सगळीकडे आले, तशा पद्धतीच काय आलं नाही? नाही, ह्याच्यामध्ये यंत्र ही काही नाही, हाताने जे कष्ट आहे तेच। हाताने जे कला दाखवायची तेच करावं लागतं। तेच करावं लागतं। बरं, तुम्ही किती वर्षापासून? तुमचे वडील म्हणते ते 50 वर्षापासून, तुम्ही साधारण 10-12 वर्ष झाले। 10-12 वर्षापासून करताय? हे मातीपासून बनले? हे मातीपासून। ही नदीची माती असते, मुरुळची माती असते। मुरुळची माती हे कुठनं आणता तुम्ही? ती नदीवरूनच आणतो, भीमा नदी। बरं, वेळभट्टीला जेव्हा मटेरियल येतं तेव्हाच। बरं, 2 महिन्यापासून आता काय म्हणजे प्राथमिक सुरुवातीला कुठून सुरुवात करता? काय प्राथमिक सुरुवात बारक्या ह्याच्यापासून, संक्रांती ह्या लोटक्यापासूनच करतो। त्यापासून करता? बरं, जसे जसे हा ही होईल तसे तसे करत राहतात। बर, आता साधारण किती बनवले असतील तुम्ही? 6000 बनवले ते। 6000 मोठे नग आणि लहान नग 5000। लहान नग 5000 बनवले। आता विक्रीचं कसं करता? लोकांना इथे येऊन नेणं तर शक्य नाही। त्यांच्या असे गावगणी नेऊन टाकत असतो आम्ही। गावगणी ही करायची असते, बर, नेऊन ठेवायची असते। बर, मग ते भोगी दिवशी बायका येऊन घेऊन जातात। बायका येऊन घेऊन जाते त्या दिवशी? एक ठिकाणी ठेवायचे, तिथून घेऊन जातात। बर, साधारण आता घरचे किती जण राबताय? आम्ही आई वडील, मिसेस आणि 2 मुलं। 2 मुलं, 6 जण राबतो आम्ही। 2 महिने झालं? हो, कंटिन्यू? बर, आता इथं ही भट्टी पेटवा लागलाय, साधारण किती तास? 4 तास भाजायला जाते। 4 तास ते जळण घालावं लागतं। जळण घालावं लागलं। तिकडून काय ते पलीकडून दरवाजा आहे त्याला, तिकडून जाळ घालता भट्टीला पलीकडे? बर, काय आता हे 6000 तुम्ही करताय 2 महिन्यात, मात्र इतर जे काय 10 महिने असतात त्या 10 महिन्यात काय काम राहतो? उन्हाळ्या सीझन मध्ये डेऱ्याचं काम राहतं। डेरा कुठं सप्लाय करता? पुढे सप्लाय होलसेल मध्ये जातो तो। होलसेल मध्ये जातो? बर, काय माहित आहे तुम्हाला ह्याचं महत्व? संक्रांत सणाला ह्याचं एवढं महत्व काय? ह्याचा काय अभ्यास केलाय? काय माहित आहे? बायकांना व्यवसाय लागते, पारंपरिक आलेला आहे। बर, दुसरं काय महत्व ह्याचं? लोटकच का असतं या संदर्भात काय माहिती आहे? पूर्वीपासूनच आलेलं, पिढ्यान पिढ्या आलेलं। बर, काय हे झालं काय? नाही, आता ह्यात जातं काय तुमचं मटेरियल ह्याच्यामध्ये जात। ह्यात साधारण किती नग बसतात? ह्याच्यामध्ये हे 1500 बसतात। बर, हे 2000 बसतात। आता तुम्ही सगळं मिक्स टाकलंय? मिक्स मध्ये टाकले जातं। एक भाजता म्हणजे एकही भाजता येतं, परंतु मिक्स मध्ये आम्ही भाजतो। बर, आता कसं दर असतो त्याचा? होलसेल कसं देता? होलसेल किरकोळ विक्री हा खण जातो बोलक्याचा 40 रुपयाला। हा मोठा जातो 60 रुपयाला। एक खण 5000 खण असतो? 5000 खण असतो। 5000 खण असतो तो 50 रुपयाला। बारका 40 रुपये।
हा ते वर हे असते झाकण त्याचं. हा बर. आता ही तुमची पिढी करते, आता पुढच्या पिढी कसं करायचे? शक्य नाही. हा खूप कष्टाचं काम आहे. कष्टाचं काम आहे. बर